चला चला सामना सुरू करा. आम्हाला सूचना येत आहेत आयोजकांकडून, तर प्लीज सहकार्य करा. 2:22 झालेत. म्हणजे इथून ही मॅच संपता संपता 3, फायनल 3:30 आणि बक्षीस समारंभ 4. ओके, थोड्या रे कामाला जा. तो बापा तो खतरनाक माणूस आहे. चला बॅटर येऊ द्या. ठाणा कोपरी टीम प्लीज. आणि 12th मॅन येऊ द्या. ठाणा कोपरी टीम 12th मॅन पाठवा प्लीज. आलात कोण आहे जोडी बघ ठाण्याची. जोडी कोण खेळायला आली बघ. चला आघाडीची जोडी या ठिकाणी दाखल झाल्या. स्ट्राईक एंडला मला वाटतं परेश किंवा जितू असतील, कारण जितू आणि परेश ही जोडी या ठिकाणी दाखल झाल्या. आघाडीची जोडी ठाणा कोपरी या टीमची. आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी पांजू टीमचा गोलंदाज जगेश भोईर. चला चला लवकर प्लीज. मॅच ऑन. गोलंदाज तयार. पहिला चेंडू आणि बघा लाईन खराब. पहिल्या चेंडूवर खराब लाईन. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धावानं सुरुवात या ठिकाणी झाली आहे ठाणा कोपरी या टीमची. जितेंद्र स्ट्राईक एंडवर आणि नॉन स्ट्राईकला परेश. ओ वॉट बॉल, क्या बात आहे. वेगवान चेंडू, भन्नाट वेग आणि एक प्रकारे म्हणायचं गेलं तर फुल रन देखील म्हणू शकतो. खूप चांगला चेंडू तळला गेलाय. जगेश भोईर गोलंदाज पुन्हा एकदा तयार. जागा बनवली आहे. यावेळेस फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलं गेलं. एकदा वेगानं पूर्ण केले. डबलचा कॉल दिला गेलाय. मागे फिल्डर आहे जयप्रकाश नाईक. थ्रो स्ट्राईक एंडला देईपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेलेत. अठरा चेंडूंचा खेळ. एक पाऊल फक्त पुढे टाकायचं आहे. विजयाचं पाऊल आणि आपण ग्रँड फिनालमध्ये प्रवेश. गोलंदाज पुन्हा एकदा जगेश तयार. ओ आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक चांगला चेंडू आणि यस वर्ड कॅच. काय आज धनेश नाईक डीके जबरदस्त कामगिरी राहिली संपूर्ण स्पर्धेमध्ये. ज्यावेळेस पांडू संघाला आतिश भुईर बाद झाल्यानंतर एखाद्या खेळाडूची नितांत गरज होती जो गेम चेंजर ठरू शकेल, त्यावेळेस डीके धनेश नाईक याने नक्कीच अप्रतिम बॅटिंग केली आणि त्यानंतर हा टिपलेला झेल. क्या बात आहे. वेल डन डीके. सुरेख कॅच, अप्रतिम. बघा नेहमीच खास करून नोकरी धंदा सांभाळणारा, मजा मस्ती करणारा आणि क्रिकेट सराव मी तर म्हणेन 0. क्रिकेटचा सराव कधी करत नाहीये, मात्र आज असं त्यांनी दाखवून दिलं की प्रॉपर डेली क्रिकेट सराव करणारा खेळाडू आहे. क्षेत्ररक्षण नक्कीच चांगलं केलंय. बॅटिंग देखील मगाशी त्यांनी चांगली केली होती. पहिला धक्का ठाणा कोपरी टीमला 3 वर पहिला धक्का दिलाय आणि ते मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मिस्टर पंकज. लेफ्ट हँड बॅटर डावखुऱ्या त्याचे खेळाडू आहेत.
यस, बदल हवाय, आणखीन बदल हवाय. आतिश भोईर टीमला लीड करतायत, त्यांना नक्कीच बदल हवाय. येस, कदाचित एक पॉइंट लावण्यात आलाय. फुलटॉस ऑन साइडला मिस्टर्मिंग स्ट्रोक खेळला गेलाय. प्रयत्न केला होता, योगेश आहेत त्या ठिकाणी, मात्र योगेशच्या ओंजळीतून तो कॅच त्या ठिकाणी निसटला गेला. तिसऱ्याचा प्रयत्न, काय घडले त्या ठिकाणी, काय घडलंय. पंच नक्कीच त्या ठिकाणी करत नॉट आउट, कारण चेंडू लागायच्या अगोदर मला वाटते जगेश भोईर यांचे हात अगोदर लागले गेले होते असं पंच दर्शवत आहेत. आणि या ठिकाणी नक्कीच नॉट आउट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा पळून काढल्या गेल्या. क्षेत्ररक्षण चांगलं त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. थ्रो चांगला झाला होता, यष्टीरक्षकाने देखील अगदी योग्य थ्रो केला होता त्या ठिकाणी. बघा इथे पाहू शकाल, चेंडू हातात मिळत नाहीये, हात या ठिकाणी लागला गेला. थँक्यू डिका स्पोर्ट्स. धावसंख्या झाली ती 6. आगरी समाज सांस्कृतिक क्रीडा मंडळाची आपण स्पर्धा पाहतोय. 40+ क्रिकेट स्पर्धा, नवघर मास्टर्स बी आयोजित ही स्पर्धा आहे आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय. ही दुसरी सेमीफायनल मॅच, पाणजूप मास्टर्स वर्सेस ठाणे कोपरी मास्टर्स या दोन टीमच्या दरम्यान. चला चला घाई करा प्लीज. गोलंदाज जगेश भोईर पुन्हा एकदा तयार. एवढेच अपील केली गेली आणि काय घडलंय, काय घडलं त्या ठिकाणी. दोन्ही पंच चर्चा करतायत. धावा 6 झाल्यात. यस पंच, यस, आउट, बाद झालाय. दुसरी विकेट डाऊन. परेश बाद होतोय. म्हणजे आणखीन एक सफलता प्राप्त केली. यस, या ठिकाणी आणखीन एक खूप चांगला कॅच टिपला आहे धनेश नाईक ना. सम्राट आलेत न्यू बॅटर. चेंडू अजूनही शिल्लक आहेत, ते एक चेंडू शिल्लक आहे. सम्राट नाव अफलातून आहे. 6 वर 2 गडी बाद स्थिती या ठिकाणी आपण पाहतो ठाणा कोपरी या टीमची. ओ क्लास, क्या बात आहे. सुरेख फटका खेळला गेलाय. चेंडू फायनल बाउंड्री डिक्लेअर झोनच्या दिशेनं. या चेंडूवर मिळतील 2 धावा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिल्या षटकांमध्ये धावा या ठिकाणी उभारल्यात 8 धावा. 2 गडी मात्र गमावलेत. एक सफळ ओव्हर आपण म्हणू शकू जगेश भोईर यांची. 2 विकेट जगेशनं प्राप्त केलेत. आज कुठेतरी ठाणा कोपरी या टीमनं सेन्सिबल क्रिकेट खेळलंय. कारण क्रिकेटचं बेसिक काय आहे हे ठाणा कोपरी टीमनं अक्षरशः त्या ठिकाणी दाखवून दिलंय. फक्त चौकार षटकार हे क्रिकेटचं बेसिक नाही आहे. सिंगल डबलला देखील क्रिकेटमध्ये फॉलो करणं गरजेचं आहे आणि त्याच ठिकाणी सिंगल डबलचा जास्तीत जास्त खेळ आपण ठाणा क्रिकेटचा पाहिलाय. जय देशमुख षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 8 आलेत. षटक क्रमांक 2 सुरू झालंय. जय देशमुख आलेत पहिला चेंडू घेऊन. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून
या ठिकाणी दिला जातोय. एक धाव मिळणार. धावा झाल्यात 9. ड्राईव्ह करायचं होतं. बॅटची एज चेंडू ट्रॅव्हल्स झालाय पॉइंटच्या दिशेनं. सिंगल इथे मिळणार. बघा काय खेळ सुरू आहे ठाणा कोपरी या टीमची. म्हणजे अगोदर ती प्लॅनिंग हे सर्व स्ट्रॅटर्जी आखली गेलेली आहे कशा प्रकारे खेळायचं आहे. कारण इथे मोठ्या पडक्याचा प्रयत्न होतच नाहीये. धावा संख्या 10. गोलंदाज तयार. यावेळेस बॉलिंग स्वीप खेळायचा होता. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल पांजो टीमसाठी महत्वपूर्ण असतील. कमीत कमी धावा संख्येवर ठाणा कोपरी या टीमला थांबवायचं आहे. अंतिम फेरीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न दोन्ही टीम करतील यात काही वाद नाहीये. यावेळेस पुढे आले होते खेळण्यासाठी. चेंडू आदळला गेला तो पॅडवर लेग बाईटचा इशारा येतोय. राठोड सडार करून एकच धाव. धावा संख्या झाली ती 11. नवघर क्रीडा महोत्सव अंतिम रात्र या क्रीडा महोत्सवाची. आणि सगळ्या प्रकारचं क्रिकेट या नवघरच्या क्रीडा महोत्सवामध्ये आपण पाहिलंय. यंग क्रिकेट, युवा क्रिकेट, मास्टर्स क्रिकेट. मिस टायमिंग आहे. फटका फसलाय. ओ तिथे प्रयत्न केला होता मात्र झेल होत नाहीये. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. धावा मिळतील 2. आणि या 2 धावेनं धावा संख्या झाली आहे ती 13 धावा. 50+ देखील क्रिकेट या ठिकाणी आपण अनुभवलं आहे लक्षात ठेवा. आणि खास करून शहरातील खेळाडू या ठिकाणी दाखल झाले होते. पुणे त्यानंतर रायगड कालच्या दिवसामध्ये. आज अनेक गावातील टीम खेळाडू या ठिकाणी दाखल झालेत. ओ खूप चांगली गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी. क्या बात है. वेल जय देशमुख. धावा 13 झालेत. देखील एक चांगला वेगवान चेंडू. फुलर लाईन चेंडू पडल्यावर थोडस कट झालाय चेंडू पडल्यावर. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत केलंय बेटावरचे पांजू मास्टर्स या टीमनं. बघा इतक्या मोठ्या टीमला देखील 13 धावसंख्या सध्याच्याकडे थांबवलंय. शॉर्ट ऑन पुल मात्र पॉवरफुल नाहीये. एक धाव मिळणार. दुसऱ्याचा प्रयत्न. रोशन चेंडूला फील्ड करतोय. 2 झालेत. या चेंडूवर मिळतील 2 धावा. रोशन भोईने थ्रो केला गेलाय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा संख्या झाली ती 15. अप्रतिम गोलंदाजी आत्ताच्या घडीला सध्याच्याकडे राहिले बेटावरचे पांजू मास्टर्स या टीमची. पहिले षटक अतिशय सुंदर हाताळलं गेलं. दुसरं षटक देखील तितक्याच चांगल्या पद्धतीने हाताळलं गेलं. अप्रतिम 7.58 7.5चा करंट रन रेट. आता शेवटचं षटक. आतिश भोईर अंतिम षटकात येण्यासाठी तयार. म्हणजे इथून कमीत कमी पांढरी टीमचा हाच प्रयत्न असेल की 5 ते 6 धावा याच्या पलीकडे नाही. आणि ठाणा कोपरी या टीमचा प्रयत्न असेल इथून अधिकाधिक धावा म्हणजे जवळजवळ 10 धावा 10 ते 15 धावा. कट केलंय. 2 मिळतील. वेगवान गोलंदाज आहे आतिश भोईर आणि त्या वेगावर स्वार होऊन खेळले गेले. लेटकटचा फटका. अंतिम क्षणी आपल्या बॅटचा फेस ओपन केला आणि चेंडूला डिक्लेअर झोन मध्ये खेळलं गेलं. धावा झाला 17. ऑन साइडला खेळला गेला. मागे फिल्डर जय देशमुख. मिड विकेट डीपला चेंडूला फील्ड केलं गेलं. नॉन स्ट्राईक गेला. थ्रो व्यवस्थित मिळत नाहीये.
अचूक थ्रो करणं गरजेचं आहे, कारण आतापर्यंत तुम्ही ठाणा टीमला थांबवलंय आणि या ठिकाणी चुका कराल तर त्या चुका तुम्हाला भरपूर महागात पडू शकतील. खराब थ्रो, 3 धावा आणि या 3 धावेने धावा संख्या झाली ती 20. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत, 20 झालेत. ठाणा कोपरी वर्सेस बेटावरचे पाणसू मास्टर्स. वॉट अ शॉट, ड्राईव्ह केलंय. पुन्हा एकदा सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा थ्रो खराब, पुन्हा एकदा थ्रो खराब. 3 झाले आहेत. चौथ्यासाठी ओळखवणी दिली गेली आहे. इथे देखील थ्रो व्यवस्थित पाहायला मिळत नाहीये. घाई होती म्हटलं ना की सुरुवातीच्या 12 चेंडू तुम्ही आतापर्यंत खूप चांगलं काम केलंय. म्हणजे असं व्हायला नको की हत्ती संपूर्ण निघून गेला आणि शेपटी राहिलंय आणि अशा वेळेस तुम्ही चुकी कराल. ते चित्र या ठिकाणी दिसलंय बघा. खराब थ्रो वारंवार त्या ठिकाणी केला गेलाय. धावा वाढल्यात. धावा संख्या झाली ती 23. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. 23 धावा या ठिकाणी कंप्लीट झालेत. ड्राईव्ह केलाय. कव्हर ड्राईव्हचा फटका. 1 धाव मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न. थ्रो जाईपर्यंत 2 धावा, कारण एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये अबाव 50चा खेळाडू आहे प्रेमनाथ भोईर आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. 2 धावा या चेंडूवर मिळतील. 2 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी. धावा संख्या झाली ती 25-25. ऑन साईडला पुन्हा एकदा चांगला फटका आहे. जयेश देशमुख त्या ठिकाणी आहेत. 1 धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न. यावेळेस देखील थ्रो थोडस वरून केला गेलाय. इथे देखील 2 धावा. प्रत्येक चेंडूवर डॉमिनेट केलंय. प्रत्येक चेंडूवर अक्षरशः फिल्डरनं डॉमिनेट केलेलं. चेंडू जाई की न जाई त्या ठिकाणी मला सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी नक्कीच बघा स्कोरबोर्ड कमी होता. 12 मध्ये फक्त धावा मला वाटतं त्या ठिकाणी होतं ते 15 होता 15 आणि तिथून नंतर मात्र हा धाव फलक वाढला गेला. शेवटचा चेंडू असेल. धावा झाल्या त्या 27-27. 12 धावा आतिश भोईरनं खर्च केलेत आणि याचं कारण थोडंसं क्षेत्ररक्षण एक हा कलीचा मुद्दा राहिलाय. बदल हवाय. आतिश भोईरेंना बदल हवाय. शेवटचा चेंडू. यावेळेस अधिक उसळी घेणारा चेंडू आहे. पंच बोलतायत व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. +1 बाउन्स वॉर्निंग देखील या ठिकाणी दिली गेली आहे. धावा झाल्या त्या 28. अधिक उसळी घेणारा चेंडू आहे. यावेळेस फ्लिकचा फटका आहे. ऑन साइड चेंडू निघून गेला. मिड विकेट डीपला. 1 धाव झाल्या. दुसऱ्याचा प्रयत्न. थोडासा उशीर झाला चेंडूला उचलण्यासाठी. या शेवटच्या चेंडूवर येत आहेत त्या 2 धावा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा संख्या उभारलाय ठाणा कोपरी या टीमनं ती 30 आणि 31 धावा विजयासाठी पाणजू मास्टर्स बेटावरचे पाणजू मास्टर्स या टीमला. 18 चेंडू 31 करायचे आहेत.
चला बॅटर उतरले त्याच्यामुळे लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या ठाणा कोपरी. चेंडू चॉईस करण्यासाठी आले नाही कोणी अजून. बेट्यावरचे पांडू मास्टर्स चेंडू चॉईस आतिश. चला या मॅचला करूया आपण ऑन सेमीफायनल मॅच. या स्पर्धेची दुसरी सेमीफायनल. स्ट्राईक एंडला प्रेमनाथ, नॉन स्ट्राईकला जगेश भोईर. पहिला चेंडू मिस टायमिंग खेळलाय, हवेत आहे आणि पहिल्या चेंडूवर विकेट गमावले पाणजो टीमनं. प्रेमनाथ भोईर बाद होत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर राजेंद्र बाबू. 31 टू विन. 30 झालेत, 31 धावांची गरज. मी म्हटलं होतं मगाशी देखील. वैभव भोईर. बाबू गोलंदाजी ट्रॅकवर. 31 धावांचा पाठलाग करतोय बेटावरचे पांडू मास्टर्स. डॉट बॉल. वेगानं चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता वैभव कडून. आज सकाळपासून वैभवने देखील चांगली कामगिरी केली. फलंदाजी करताना त्याने देखील काही स्ट्रोक खेळलेत. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे येऊन खेळला गेला, मिस टायमिंग आहे आणि अगदी तिघांच्या मधोमध चेंडू पडला गेला. म्हटलं ना की वैभवने चांगली कामगिरी केली बॅटिंगच्या माध्यमातून. 2 धावा कंप्लीट. सुरुवात झाल्या पांडू संघाच्या स्कोरबोर्डची. आणखीन एक चांगला चेंडू आहे, मात्र मागे प्रोडक्शन आहे. एकदा वेगानं पूर्ण केले, डबलचा कॉल दिला गेलाय. थ्रो व्यवस्थित नाहीये. ह्या ठिकाणी देखील 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. इतकं मोठं टार्गेट देखील नाहीये. 10 धावा तुम्हाला पर ओव्हरमध्ये करायचे आहेत आणि त्या अनुषंगाने तुम्ही खेळत राहिलात तर नक्कीच नो डाऊट 101% ही मॅच तुम्ही जिंकू शकता. आणि बघा आतापर्यंत 4 धावा आलेत. 4 चेंडू 4 धावा. उसळी घेण्याला चेंडू आहे, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि या ठिकाणी एसटीच्या स्वरूपात वैभव भोईर बाद झालेत. 4 धावा फलकावर, 2 गडी बाद. म्हणजे जी कंडिशन आपण मगाशी ठाणा कोपरी टीमची पाहिली होती तशाच प्रकारे कंडिशन झाले. आतिश भोईर सर्व दारोमदार, सर्व जबाबदारी या खेळाडूच्या खांद्यावर. या खेळाडूला उभं राहावं लागेल खेळपट्टीवर. तर या मॅचला एक वेगळं वळण कदाचित येऊ शकेल.
तर दुसऱ्या बाजूला ठाणा कोपरी या टीमला देखील ठाऊक आहे की ही विकेट त्यांच्या टीमसाठी किती महत्त्वपूर्ण असेल. अंतिम चेंडू असेल या षटकातील. ओ यावेळेस डाऊन द लेग, चांगल्या प्रकारे चेंडूला अडवले गेले. वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा. 1+1 धावा मिळतील. 2 धावा संख्या 6 झाले. स्कोर आलाय लेवल मध्ये, इतकंच म्हणणार. 6 आलेत, 5 मध्ये 6 आलेत. थोडस अजूनही संघर्ष करायचा आहे. क्रॉस बेड स्ट्रोक आहे, इनफिल्डच्या वरून स्ट्रोक खेळला गेलाय. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्याचा प्रयत्न. ओ काही आवश्यकता होती का या 2 धावांची? ही मोठी विकेट गमावले. काही आवश्यकता नव्हती मी तर म्हणेल. या ठिकाणी मी म्हटलं सुरुवातीलाच की आतिश भोईर यांना त्या ठिकाणी उभं राहायचं आहे. सर्वस्व जबाबदारी आतिश भोईरच्या खांद्यावर आहे आणि या ठिकाणी आतिश भोईर रन आउटच्या स्वरूपात बाद झालेत. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि माझ्या मते काय गरज होती? एक धाव तर ऑलरेडी झाली होती. दुसऱ्याचा प्रयत्न हा नक्कीच प्रयत्न नडला आतिश भोईर यांना. कारण ओव्हरऑल 12 चेंडू तुमच्या हातामध्ये होते. एक स्फोटक खेळाडू तुम्ही आहात. मोठमोठे फटके तुम्ही खेळू शकतायत. मात्र म्हणतात ना अतिघाई संकटात नाही आणि या ठिकाणी संकट वाढलेत पांजो टीमची. आतिश भोईर बाद. 3 विकेट गमावल्यात पांजो टीमनं पहिल्याच ओव्हरमध्ये. धावा 7 आहेत. आता मात्र 12 चेंडू आणि 24 धावांची गरज. जय देशमुख. निबॅटर इन मिस्टर जय देशमुख आणि गोलंदाजी ट्रॅकवर जितू वेगवान गोलंदाज. ओ पहिला चेंडू यावेळेस उसळी घेणारा चेंडू आहे. व्हाईट बॉलचा इशारा राठोड सरांकडून दिला जातोय. +1 बाउन्स बॉन्ड देखील केले गेले गोलंदाजाला. वेग आहे आणि टप्पा देखील अचूक आहे. नो डाऊट जितून खूप चांगली कामगिरी आज पूर्ण जवळपास स्पर्धेमध्ये केली आहे. धावसंख्या 8 झाले. लेट कट खेळायचं होतं. लेट कट खेळायचं होतं. डॉट बॉल येतोय. नो डाऊट आता दबाव तर आहे, मात्र अशा दबावातून पांजो टीमला बाहेर पडावं लागेल. आतिश भोईर बाद झाल्यानंतर एखाद्या खेळाडूला हिरो बनावं लागेल त्या ठिकाणी आणि हेच तर वेळ असते. मग आपण पाहिला जो सेकंड मॅच पांजो टीमची आपण जी पाहिली होती. फुलटॉस आहे, क्रॉस बेड स्ट्रोक आहे. ओ फटका या ठिकाणी अप्रतिम होता, मात्र तितकं चांगलं शतरक्षण झालंय. 2 धावा इथे मिळतील. तिसऱ्याची उलकावणी दिली गेली आहे, मात्र फक्त 2 धावा. आणि त्या ठिकाणी धनेश नाईक डीके हे हिरो बनले होते. म्हणजे अक्षरशः असं वाटलं होतं की पांडू संघ त्या ठिकाणी पराभूत होईल की काय. आणि त्यानंतर डीकेच्या बॅटमधून आलेले 2 चौकार, तिथून मॅच टर्न झाली, फिनिश झाली. तशा प्रकारे या ठिकाणी एखाद्या खेळाडूला पुन्हा एकदा हिरो व्हावं लागेल. धावा झाले 10. आता 10 मध्ये 21 धावांची गरज. बॅकफुटला गेले, चेंडूला पूल केले. मागे फिल्डर आहे, त्या ठिकाणी मिसफील्ड झाले. 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. तिसऱ्याचा प्रयत्न. 3 धावा या ठिकाणी झाल्यात. बघा मॅच बनू शकेल. मॅच का होणार नाहीये, मॅच या ठिकाणी नक्कीच टर्न होऊ शकेल. चौथ्याचा प्रयत्न आणि 4 धावा. चौकार आलाय. क्रिकेटचा खेळ कधी बदलू शकतो लक्षात ठेवा.
ज्या ठिकाणी सिंगल डबल होता त्या ठिकाणी मात्र मोजावे लागले ठाणा कोपरी टीमला 4 धावा. समीकरण बदलले गेले. आता 9 मध्ये बनवायचे 17. मग मोठ्या फटक्यानेच ही मॅच जिंकता येईल अशातला क्रिकेटचा खेळ नाही आहे. या ठिकाणी फक्त तुम्हाला तंत्रशुद्ध खेळी खेळायची आहे. रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला मेंटेन ठेवायची आहे. अशा पद्धतीने खेळत राहिला तरी देखील ही मॅच तुम्ही तुमच्या बाजूने वळवू शकाल. आता 9 मध्ये 17ची गरज. ओ काय घडले. पुन्हा एकदा यावेळेस नटराज मध्ये स्ट्रोक कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला होता. अपील केली गेली आहे. डॉट बॉल येतोय. 8 चेंडू 17 धावा. जे काही करायचंय जयेश देशमुखला करावं लागेल. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि विकेट आणखीन गमावले पाणजू टीमनं. जयेश देशमुख देखील परतीच्या मार्गी आउट. डीके आलाय. तो आलाय. कुछ हो जाए वापस. याच खेळाडूनं मॅच टर्न केली होती. 2 चौकार आणि त्यानंतर बेटावरचे पाणजू मास्टर्स सेमीफायनल मध्ये इन. पारितोषिकाचे हकदार याच खेळाडूमुळे नक्कीच पुन्हा एकदा तो खेळाडू दाखल झालाय. त्यासाठी म्हटलं नाही की तो आलाय. डीके धनेश नाईक. चला 7 मध्ये 17ची गरज. हो आणखीन एक चांगला स्ट्रोक खेळलाय. स्वीपर कव्हर पॉइंटच्या दिशेने फिल्डर आहे. एकदा वेगाने पूर्ण केले. डबलचा कॉल दिला गेलाय. फक्त सिंगल. काय आज प्रभावी बॅटिंग केले धनेश नाईकनं. आता मात्र 6 मध्ये 16 धावांची गरज आहे. 6 चेंडू 16 धावा. शेवटचा षटक शशांक. आता फिरकीचा जादूगर म्हणू शकतो आपण. आणि या फिरकी सोबत त्या ठिकाणी बॅटिंग करायची आहे पाणजू टीमला. सहा चेंडू 16 धावा. शशांक अंतिम षटक हाताळण्यासाठी. 6 मध्ये 16. डीके कुछ हो जाए. कुछ तूफानी हो जाए. डोळ्यावर झोप आहे. साखर झोपेची वेळ झाली. त्याच्यामुळे एखादा मोठा फटका अगदी डोळ्यावरून झोप उडून टाकेल इतकं मात्र निश्चितपणे. अगेन्स्ट द टर्न. मी म्हटलं की आता तुम्हाला स्विंगच्या अगेन्स्ट खेळायचं आहे. 5 चेंडू आणि 16 धावांची गरज. बघा कॉन्क्रीट विकेटवर स्विंग विथ द बाउन्स या दोन्ही गोष्टी शशांककडे आहेत. कट करण्याचा प्रयत्न मिस्टमिंग खेळला गेलाय. 1 धाव झाले. 2 धावा त्या ठिकाणी झालेत. तिसऱ्याचा प्रयत्न जगेश हुडकावून देतोय. लेट कट अप्पर कट. अतिची रनआउटची विकेट मी तर म्हणजे टर्निंग पॉइंट ठरलंय. एकतर झेलबाद झाले असते एक गोष्ट वेगळी होती. म्हणजे रनआउटची अतिशपूरची विकेट या मॅचला पूर्णतः आले कलाटणी. इथे विकेट जाईल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. धनेश नाईक बाद झालेत. 3 चेंडू 14 धावांची गरज.
जयप्रकाश नाईक जो दररोज सरावमध्ये असतो खेळाडू, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पाणजू यंग क्रिकेट सराव असतोय त्यावेळेस नक्कीच मोठमोठे फटके खेळाडू त्या ठिकाणी खेळतोय. आता मात्र खऱ्या अर्थानं आपल्या टीमला गरज आहे त्या मोठ्या फटक्यांची. चला फायनल मॅच फक्त 2 ओव्हरची असेल. कासार वडवली बी टीम कॅप्टन आपण या 2 ओव्हरची फायनल मॅच. कासार वडवली बी टीम कॅप्टन शेंडोबा 40+ कासार वडवली बी टीम कॅप्टन आपण या. बघा इथे असा निर्णय घेतला आयोजकांनी की आम्ही 2 ओव्हरची मॅच खेळवणार, त्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही 1 ओव्हर पॉवर प्ले देऊ. क्या बात आहे. बघा वेगळं काहीतरी केलं या ठिकाणी आयोजकांनी. 2 ओव्हरची मॅच त्याच्यामध्ये 1 ओव्हर पॉवर प्ले. गणेश गवळी तुम्ही 5 ओव्हरची मॅच खेळा, आम्ही इथे बसतोय. रोशन कायरन पोलार्ड ज्याला म्हटलं जातं, रोशन चांस मिला है तो कुछ हो जाए. ओ टर्न टर्न झालाय, लेग ब्रेक. चला मॅच झाल्यानंतर ठाणा कोपरी टीम कॅप्टन आपण लगेच यायचं आहे. 2 ओव्हरची मॅच असेल. एक आपण विश्रांती पद्धत देऊया तुम्हाला. टॉस करण्यासाठी फक्त आपण लगेच या. आता किती ओव्हरची ठरवतात ते लोक. व्हाईट बॉल अजून प्रतीक्षा करावी लागेल. विकेट आहे का? येस विकेट डाऊन. शशांकच्या खात्यात आणखीन एक विकेट. सूरज न्यू बॅटर. किती भगवंता किती ओव्हर? 10 ओव्हर. बक्षीस घेऊन येऊ नका, थांबा झोपा दिलाय 4 वाजता बक्षीस घेऊन या. पहिली गाडीशिवाय पर्याय नाही. आवडत कोणचा असेल. चला अंतिम चेंडू असेल. पॉईंटच्या दिशेने फटका चांगला खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी कोणताही नाही आहे. इनफिल्डच्या वरून स्ट्रोक खेळला गेलाय आणि हा चेंडू सीमा रेषेच्या आत थांबवला गेलाय. हा आत थांबवला गेलाय. एकही धाव नाही या ठिकाणी. गुड फिल्डिंग, खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलंय आणि या ठिकाणी विजय होतोय ठाणा कोपरी संघ. अभिनंदन ठाणा कोपरी. अंतिम फेरीमध्ये हा संघ प्रवेश करतोय. तर अभिनंदन टीम बेटावर.